हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आज ना आपण बघणार आहोत 4 वर्षाच्या मुलीचं ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग. तर हे ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ छोटाच आहे, व्हिडिओ स्किप कुठेही करू नका, म्हणजे व्हिडिओ कट करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हा ब्लाऊज आहे ना, तुम्ही नऊवारी साडीवरती किंवा तुम्हाला जर पर्कल पोलक मुलीला घालायचं असेल, जसं की खाली घागरा वगैरे ब्लाऊजवरती, तर तशा पद्धतीने सुद्धा ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता. इतर कोणत्याही तिला हे ब्लाऊज मॅचिंग होईल कोणत्याही साडीवरती, तर अशा पद्धतीने शिवलेला. तर बघा, आता जी काही उंची आहे त्यामध्ये मी एक इंच ॲड करून इथं टाकलेला आहे. त्यानंतर मी इथं शोल्डर टाकलेला आहे. त्यानंतर मी इथं मुंडा टाकते. आता किती टाकायचा, काय टाकायचं आहे, सर्व तुमच्या समोरच मी टाकते. तर बघा, आता छाती तर खूप कमी आहे, म्हणजे आता छोट्या मुलीचा म्हटल्यावर खूपच कमी असते, तर ती पण मी टाकले. आता फक्त गळा रुंदी आणि उंचीच तुम्हाला सांगते. गळा रुंदी 2च ठेवा आणि उंची 3.5च्या आतमध्येच ठेवा समोरची. आणि इथं बॅकचं तुम्हाला जेवढं का ठेवायचं तेवढं तुम्ही इथं 7-8 ठेवू शकता बॅकची. आणि इथं कमरेचा घेरचा चौथा भाग टाकला आहे आणि शिलाई मार्जिन मी इथं 1.5 इंच टाकले. आणि उंची पाहू शकता तुम्ही, जितकी टाकली मी तितकी तुम्हाला बघितली. आता शोल्डरपासून तर कमरेपर्यंत आपण जे उंचीचं ब्लाऊजचं माप घेतो त्यात तेवढं, आणि त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला उंची टाकायची असते. मुंडा आपल्याला फक्त 4.5 इंचाचा घ्यायचा आहे 5 वर्ष मुलीच्या ब्लाऊजचा, 5 वर्षापर्यंतचा. पुढचं तुम्हाला इथं थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, ते मेजरमेंट मी तुम्हाला सांगेन एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर मागचा पण मुंडा आपण मागचा आणि पुढचा व्यवस्थित एक लेवलमध्ये करून घ्यायचा आहे. आता पुढचा गळा तर मी मार्किंग केला होता, मागचा करूयात 2.25 इंच रुंदी आणि इथं 6 इंच उंचीचा मी मागचा बॅकचा गळा करून घेते. आणि त्यानंतर मग इथं अशा पद्धतीने मार्किंग करून आपण इथं करून घ्यायचं आहे. आता इथं बघा, अशा पद्धतीने इथं आपण खालच्या साईडनी अर्धा इंच वाढवलेला आहे, का आता आपण बॅक साईडला हुक पट्टी जोडणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच जास्त जातं. तर मग त्याच्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच गळारुंदी वाढवायची आहे, फक्त खालच्या साईडला, शोल्डरपाशी नाही. आणि फिटिंग लेवलला तर अर्धा इंच थोडीफार बॅकला आपण तिथं पण वाढवू शकतो. पण इथं मी ऑलरेडी जास्त घेतलं आहे शिलाई मार्जिन, त्यामुळं मी काही घेतली नाही. आता बघूयात आपण ह्याचं पूर्ण मेन फॅब्रिकचं सुद्धा कटिंग करू. आता मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी पदराचा भाग थोडासा कट करून घेतला होता, त्यातच मी इथं बॅक साईड बनवणार आहे. कारण ही वरची डिझाईन मला इथं बॅक साईडला हवी होती, कारण सिम्पल ब्लाऊज शिवायचा होता, काहीही आपल्याला पॅचवर्क वगैरे डिझाईन काही बनवायची नव्हती. त्यासाठी मग ही डिझाईन जर आली तर सिम्पल गळ्यालाही सुंदर आणि छान दिसेल, पैठणी ब्लाऊज असेल तर मग त्यामुळं मी घेतलं. आता पुढच्या भागासाठी मग मला जास्त काही उरलेलं नव्हतं, त्यासाठी मग हे जे प्लेन भाग आणि कट अस्तरचे ठेवून त्याच्यावरती कट करून घेणार आहे. बाकी काट वगैरे ते येतात, तेच काट आले तरी सुंदर दिसतो ब्लाऊज. त्यानंतर मग मी पूर्ण कटिंग करून घेते आणि मग मात्र हे तुम्हाला शिवून पण दाखवणार आहे. आता इथं बॅक आणि फ्रंट झालेला आहे. आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया. बाहीचं कटिंग अगदी छोटंसं असणार आहे, फक्त 5 ते 6 इंचची बाही आहे, 5 इंचची सॉरी. तर बघा, 5 इंचची बाही होती, पण आता इथं मी 4चीच त्यांना रेडी हवी होती, तर 1 इंच ॲड केले शिलाई मार्जिन आणि 5 वरती मी इथं मार्किंग करून घेतलं आहे. आता छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच ॲड केले, 2.5 इंच आपण हे घेतलेले आहे मुंडा खोली. आणि त्यानंतर मागचा आणि पुढचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि इथं मागचा पुढचा दोन्ही पण, आणि ते तर पुढचा मागचा जर समजलं नाही तर तुम्ही अशा पद्धतीने फ्रंट बॅक असं लिहू शकता तिथं. आणि त्यानंतर आता मी इथं लगेचच हे पण कट करून घेते साडीतल्या कपड्यामध्ये काढून. आता इथं मी काट कोणती जोडू, एवढी डिझाईन राहिलेली होती, त्यासाठी मग मी म्हटलं नको, आता प्लेन काट असतील वरचे बाजूचे तेच मी इथं काट जोडते. मग मी इथं तेच माझं इथं बघायला चाललं होतं, त्या प्लेन काटाला थोडासा फॉल होता, तो काढून घेतला आणि मग लगेच ते मी तयार करून घेतले. आता ब्लाऊजसुद्धा साडीमध्येच तयार होतो, जे की आपण 6 वारी साडी असते त्यामध्ये 5 ते 6 वर्षाच्या मुलीपर्यंत तुमची पूर्ण साडी आणि ब्लाऊज दोन्ही पण होतं. त्याच्यासाठी पूर्ण 6 मीटर आपल्याला साडी लागते. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला साडी तर आपली रेडी झालेली आहे, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच.
आता आपल्याला इथं बाही करायची आहे. बाही करण्यासाठी आपल्याला इथं फुगा बाही करायची होती म्हणून थोडंसं मी एक्स्ट्राच कट करून घेतलं आहे फॅब्रिक आणि काठ मात्र जेवढे दंडघेर आहे तेवढंच घेतलेलं आहे. आपले म्हणजे काठी तिथे जोडता येतील. आता बघूयात आपण ह्याचं पूर्ण स्टिचिंग. तर स्टिचिंगसाठी मी लगेच दोरा वगैरे वळून घेतलेला आहे. आता अगर आपण बॅक साईड रेडी करणार आहोत तर बॅक साईड आपल्याला जशी आहे तशीच ठेवायची आहे सुईच्या बाजूने आणि वरतून आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. अगोदर आपण गळा तयार करून घेऊयात. गळा तयार करताना आपल्याला सिंपल अशा पद्धतीने जसा गोल आपण कट केलेला आहे तसंच पद्धतीने पावींचं मार्जिन सोडायचं मेन अस्तरचं आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची. त्यानंतर बॉटमला सुद्धा इथं खालून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. पाव इंच मार्जिन सोडायचं आहे. त्यानंतर एक छोटे छोटे कट मारून पण घ्यायचे आहेत. पण त्या अगोदर मी व्यवस्थित इथं टिप बसली नव्हती तर मी परत व्यवस्थित टिप देऊन घेते, त्याला शिलाई मारते आणि मग मात्र आपण अशा पद्धतीने करू शकतो. कट मारायचे जेणेकरून पलटी व्यवस्थित होतो, कारण पदराचा भाग कडक असतो. त्यासाठी मग इथं पैठणीचा भाग होता तो कडक होता, मग व्यवस्थित पलटी फिनिशिंग व्हावं म्हणून मी कट पण मारून घेतले आणि त्यानंतर मग इथं फिनिशिंग द्यायला सुरुवात केली. पूर्ण ब्लाऊज मी इथं सुईचा करून घेतला, जसं आपण उलटी बाजू टाकली होती ना त्यामुळे सुईची बाजू झाली आपली. आता त्यानंतर फिनिशिंग देऊन घेऊया अशा पद्धतीने. आता आपण वरतून गळ्याला पण फिनिशिंग दिली, बॅकला सुद्धा आपण जे बॅक म्हणजे कमरेचा घेर असतो तिथं सुद्धा फिनिशिंग द्यायची आहे. साईडनी सुद्धा सेम अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला अशा पद्धतीने हे करायचं आहे. आता तुम्ही म्हणता आणखी ताई गळा रुंदी किती घ्यायची? गळा रुंदी आपल्याला 6 वर्षाच्या मुलीपर्यंत फक्त आणि फक्त 2 इंच घ्यायची आहे आणि उंची आपल्याला 3.5 इंचाच्या आतमध्येच घ्यायची आहे. पुढची बॅकची तुम्हाला 7-8पर्यंत तुम्ही इथं घेऊ शकता. जशी तुमच्या उंची कमी जास्त तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. आता इथंच फिनिशिंगचं झालेलं आहे. मध्ये काढला आहे. मध्ये का काढला आहे तर त्या कटिंग करायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि बॅक साईडला हुक लावण्यासाठी आपल्याला हुकपट्टी जोडायची आहे. पण अगोदर आपण बॅक साईडचे इथं टक्स देऊन घेऊया, जे की फिटिंगचे टक्स असतात ते. बॅक नेकचे आपण टक्स देऊन घेतले, मार्किंग करून घेतलं, टक्स दिले, शिलाई मारून घेतली त्या टक्सला आणि त्यानंतर मग आपल्याला याचं कटिंग पण करून घ्यायचं आहे. पाहू शकता टक्स पण छान झाले. आता इथं परत दुमडून घेतलं मी आणि मधूतूनच कट मारून घेतला. कट करून घेतलं, दोन्ही भाग वेगवेगळे केले. त्यानंतर इथं 2 पट्ट्या घ्यायच्यात आपल्याला 2.5-2.5 इंचाच्या फोल्ड करायच्यात. वरती पण असली पाहिजे शिल्लक आणि खालची पण, आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे, परत उलटी करायचे, पलटी करायचे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे, पलटी करायचे, आतमध्ये घालायचे, परत पलटी करायचे आणि इथं आय पट्टी आपल्याला बनवून घ्यायची, जे की हुक लावण्यासाठी आपल्याला आय बनवायचे आहेत. त्यानंतर दुसरी हुक पट्टी आपल्याला वरती साईडला ठेवायची. अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची, कटिंग करायचे, फिटिंग करायचे आणि त्यानंतर मग आपल्याला पलटी करून खालच्या साईडला ढकलून द्यायची, जिथं आपण हुक लावतो त्या पट्टीवरती. अशा पद्धतीने आपली हुक लूक पट्टी आपली रेडी झालेली आहे. फिनिशिंग मात्र प्रॉपर येते, सुंदर वाटते, कारण दिसायलाही छान दिसतो ब्लाऊज. अशा पद्धतीने आपल्याला इथं हुक लावण्यासाठी मिळून जातात. तर इथं हुक लावण्यासाठी आपल्याला इथं 3च हुक लावायचे आहेत, कारण पट्टी छोटी आहे. ठीक आहे, आता इथं 3 हुक लावण्यासाठी मी इथं 3 मार्किंग करून घेतलं. एक सेंटरला, दोन्ही सेंटरला 2 आणि मध्यभागी 1. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. इथं आय बनवून घेतले. तर तुम्हाला जर दोऱ्याचे बनवायचे असतील तर ते बनवू शकता, पण शक्यतो कापडाला हुक लावले ना तर छान बसतात. तर अशा पद्धतीने बॅक लेगला हुक असतील तर तुम्ही व्यवस्थित कापडालाच आय बनवून घ्या आणि तिथेच हुक लावा, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतं. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपला बॅक नेक तर रेडी झालेला आहे. आता फ्रंट नेक घेऊयात. तर फ्रंट नेकला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे, फ्रंटला सुद्धा, जेणेकरून आपल्याला अजिबात कॅनव्हसचा किंवा पायपिंगचा कुठलाही वापर इथं करायचा नाही आहे. आता फक्त आपल्याला टिप मारून घेतली, पाव इंच मार्जिन सोडलं, कट करून घेतलं, छोटे छोटे कट मारून घेतले, जेणेकरून फिनिशिंग छान यावं. त्यानंतर खालच्या बॉटमला सुद्धा टिप मारून घेतली, पूर्ण उलटं करून घेतले, म्हणजे सुईचं करून घेतले. त्यानंतर परत फिनिशिंग द्यायचं, जसं आपण बॅकला केलं तसंच फ्रंटला सुद्धा आपल्याला इथं करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे ताईंनो. छोट्या छोट्या गोष्टी थोड्या लक्षात घ्यायची गरज आहे. ज्यावेळेस व्हिडिओ जरी फास्ट असेल त्यावेळेस तुमचं लक्ष मात्र पूर्ण माझ्या मशीन आणि हाताकडे असेल, त्यावेळेस मात्र तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट येईल. आपण कितीही बोललो, काही करा, पण तुमचं मन आणि डोळे जे सांगतायत ते तसं तुम्ही करत राहिलात तर तुमचं ब्लाऊज मात्र परफेक्ट बसायला कोणीही रोखू शकत नाही. अगदीच फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये तुमचा ब्लाऊज छान बसतो.
तर अशा पद्धतीने मी आता पूर्ण हे रेडी करून घेतलं आहे फ्रंट नेक. आता फ्रंट नेकलासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, त्याचा मध्य काढून घ्यायचा जेणेकरून त्या फिटिंग टाकण्यासाठी आणि आपल्याला टक्स देण्यासाठी मध्य लागतो. आता आपल्याला ही काही कट विट करायचं नाही कारण आपण बॅक साईडने हुक लावलेले आहेत. फ्रंट पॅक राहणार आहे म्हणजे ओपन नाही ठेवायचा. आता छोटे छोटे टक्स मारून घेऊया. टक्स आपल्याला इथं 3.5 इंच उंचीवरती आणि टक्स आपल्याला इथं 3.5 इंच रुंदी आणि 3 इंच उंचीला घ्यायचे आहेत बॅक आणि फ्रंट दोन्हीचे सुद्धा. ते पण तुम्हाला सांगते कारण आपल्याला छोट्या मुलीचं ब्लाऊज शिवायचं आहे. जे काही आपले ब्लाऊज असतात त्यावेळेस आपण 4.5 घेत असतो दोन्ही पण उंची आणि रुंदी, पण आपल्याला इथे छोट्या मुलीसाठी 3.5 ते 3 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता आपल्याला इथं बाही जोडण्यासाठी इथं बाहीचं तयार करायची आहे. बाही समोरासमोर ठेवून घ्यायची, त्याच्यावरती अस्तर आपण आपल्याला ठेवायचं जसं पलटी करतो, पण तसं नाही करायचं. आता इथं आपल्याला समोरासमोर अस्तर ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरती कपडा टाकून घ्यायचा. आणि आता प्लेटा टाकून घेते मी. प्लेटा तुम्ही कशाही टाकू शकता, तुम्हाला कुठेही तोंड करायची तिथे तुम्ही इथं करू शकता. आता इथं नॉर्मल फुगं येण्यासाठी मी इथं प्लेटा टाकून घेते कारण छान दिसेल म्हणून, नाहीतर मग त्यांनी इथं सिंपल सांगितलं होतं तरीसुद्धा पण मी इथं छान दिसण्यासाठी इथं चांगलं करण्याचा प्रयत्न करते, कारण कस्टमर खुश तर आपण खुश आहे का नाही बरं. त्यानंतर इथं बघा अशा पद्धतीने आता इथं मी प्लेट टाकून घेतल्या जातं. एका साईडला प्लेटाचे तोंड केले होते तसेच आपल्याला खालच्या साईडला तसे नाही करायचे, फक्त दुसऱ्या साईडला करायचे. सेम प्लेट टाकायच्या, फक्त दुसऱ्या साईडला करायचे जेणेकरून ब्लाऊज घातल्याच्या नंतर त्याच्या चुन्यात सुंदर दिसतात अशा पद्धतीने. आणि थोडासा नॉर्मल फुगाही येतो अशा पद्धतीने. आता इथं मी एक्स्ट्राचा वरचा कपडा कट करते, अस्तर अजिबात नाही कट करायचं. आता ही अशा पद्धतीने आपण तयार तर करून घेतलं, फक्त आता आपल्याला इथं काठ जोडायची बाकी आहेत. खाली बॉटमला आपण इथं काठ जोडणार आहोत जेणेकरून अगदी साडीवरचा ब्लाऊज आहे ह्याचा लूक त्या काठावरूनच येतो बाहीच्या. त्याच्यासाठी मी इथं काठ जोडून घेते. काठ थोडे थोडे कमी पडत होते ते पण मी एक्स्ट्राचे कट करून घेतले, जोडून घेतले. आणि त्यानंतर अशा पद्धतीने वरच्या साईडने पलटी ठेवायची आहेत, म्हणजे सुईचे नाही उलट्या ठेवायचा आहे काठ. आणि त्यानंतर सुईचा करून आपल्याला परत थोडासा एक टप मारून घ्यायची, मला वाटलं जास्तच होते. आणि त्यानंतर दाब टिप मारून घ्यायची आणि त्यानंतर मग काठ आपल्याला मेन बाहीला जोडून घ्यायचे खालच्या साईडने सुद्धा. अशा पद्धतीने मी आता फोल्ड करते. अगोदर मधलं अस्तरसुद्धा फोल्ड करून घेतलं वरच्या साईडला आणि त्यानंतर मग हे करून घेतले. आता एक काठसुद्धा फोल्ड करायचे. आता इथं खूप जास्त मोठे वाटत होते म्हणून मी ते खालच्या साईडलाच करून घेतले जेणेकरून फिनिशिंगसुद्धा छान येईल. अशा पद्धतीने तर आपल्या आता बाही पूर्ण रेडी झालेल्या आहे. छान अशी फिनिशिंग द्यायची आहे आणि आपल्याला मध्येच कट मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला बाही जोडण्यास मदत होते. आपण मध्येतूनच बाही जोडतो. दोन्ही पण बाह्या रेडी करून घेतल्या, अगदी छान दिसत आहेत, पाहू शकता तुम्ही. आता इथं बॅकनेक आणि फ्रंट नेक दोन्ही पण आपल्याला एक व्यवस्थित ठेवायचं आहे. फ्रंट नेक ठेवायचं, त्यानंतर बॅकनेक ठेवायचे. अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसंच करत राहा. अशा पद्धतीने आता इथं आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं एक्स्ट्राचं मार्जिन जे काही आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं बाही जोडायला सुरुवात करायची आहे. बाही जोडताना आपण मध्येतून शोल्डरपासून जोडतो, जो की बाहीला आपण मध्येतून कट मारतो तो कट आपल्याला शोल्डरवरती ठेवायचा आहे. एक साईडची बाजू जोडून घ्यायची, दुसऱ्या साईडची जोडायची, परत इथून तिथून आपल्याला पूर्ण एक टिप मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण इथं बाही जोडून घेतलेली आहे. मी आता दुसरी पण बाही जोडून घेऊयात. सेम तशाच पद्धतीने आपल्याला बाही जोडायची आहे. मध्येतून कट असतो तिथं ते कट आपल्याला बरोबर शोल्डर जोडतो आपण तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर एक साईडने जोडायचं, दुसऱ्या साईडने जोडायचं. परत एक छान अशी फिनिशिंगसाठी आपल्याला टिप्स द्यायची जेणेकरून बाही कुठेही उसवणार वगैरे नाही. अशा पद्धतीने आपल्या दोन्हीही बाह्या जोडून झालेल्या आहेत ब्लाऊजला. आता आपल्याला फिटिंगची बारी आलेली आहे. आता फिटिंग टाकताना बऱ्याच ताईंना समजत नाही की छोट्या मापाचा ब्लाऊज असल्यावर फिटिंग कशी टाकावी. अगोदर हे पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हुक लुकपट्टी एका एक ठेवायची, एक्स्ट्राचं मार्जिन कट करून घ्यायचं आहे साईडचं आणि त्यानंतर इथं बाहीचं सुद्धा उरलेलं मार्जिन कट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथं वरच्याच साईडने अगोदर टिप मारून घ्यायची, जे की आपल्याला सुईच्या बाजूने आपल्याला एक टिप मारायची, त्यानंतर पलटी करायचं. सुईच्या बाजूने का मारली ते तुम्हाला सांगते, कारण आपलं जे मार्जिन असतं त्याच्यामध्ये थोडे थोडे दोरे निघलेले असते, ते दोरे आपल्याला छोट्या मुलीसाठी टोचू शकतात. त्याच्यामुळं मग ते घालायला एडिट करतात. त्याच्यामुळं मग काय करायचं, आपल्याला पलटी करायचं, जसं की आपण आपल्या ब्लाऊजसाठी करतो तशाच पद्धतीने इथं आपल्याला इथं करायचं आहे. आणि त्यानंतर इथं आपल्याला टिप पण द्यायची आहे. अशा पद्धतीने आता मी इथं उलटा करून घेतला आहे ब्लाऊज आपल्याला. त्यानंतर एक फिनिशिंगसाठी आपल्याला पूर्ण मार्जिन आतमधून बाहेर काढायचं आणि टिप द्यायची आहे, जसं की आपण इथं असं केलं सुईच्या बाजूला. त्यानंतर बघा अशा पद्धतीने उलटा करून आपल्याला टिप द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला फिटिंगच्या मापं टाकायचे आहेत. आता फिटिंगचे मापं जे काही तुमची छातीचा घेर आहे कस्टमरच्या, त्याचा 4था भाग टाकायचा आहे.
कमरेचा पण चौथा भाग टाकायचा आहे आणि बाहीचा दुसरा भाग टाकायचा आहे, जसं आपण सेम फिटिंग करतो ब्लाऊजला तसंच. खूप सोपी पद्धत आहे. आता इथं बघा, इथून आता मध्ये काढलेला होता आपण जे मार्किंग केलेलं होतं पुढच्या भागाला, तसं आपल्याला इथं टाकायचं आहे. दोन्ही पण साईडला मी जसं आहे तसंच टाकून घेतलं. चौथा भाग फक्त आपली जी आयपट्टी बनवलेली असते तिथं तुम्ही इथं 1/2 इंच जास्त घ्या त्या साईडला. आणि त्यानंतर कमरेचा पण चौथा भाग टाकलेला आहे. आता इथं छाती कंबर इतकी छोटी छोटी मापं होती तेवढी मी इथे टाकून घेतलेले आहे. दंडगेर अगदी 3.25 इंच होता म्हणजे दुसरा भाग, आणि 6 आपल्या हे होता पूर्ण दंडगेर 6 इंच अर्धा भाग म्हणजे दुसरा भाग टाकला आहे. आणि छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा. आता छातीचा माझा इथं चौथा भाग टाकला आहे आणि कमरेचा सुद्धा, म्हणजे ज्या कस्टमरचे मी मापं घेतले होते मुलीचे ते मी इथं मग व्यवस्थित मापं टाकून दिले. आणि त्यानंतर मग इथं पहिली जे मार्किंग केलेलं आहे तिथं आपली पहिली फिटिंगची टिप पडते. आणि त्यानंतर आपण 3, 4, 5 काय तुम्हाला टिपा द्यायच्या आहेत एवढ्या इथे तुम्ही इथं टिपा देऊ शकता अशा पद्धतीने. तर खूप सुंदर फिनिशिंगमध्ये हा पूर्ण ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. तुम्हाला मी पुढे दाखवते. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज पूर्ण सोयीचा करून घ्यायचा आहे. बघू शकता इतका छान फुगा वगैरे मस्त पडणार आहे. ज्यावेळेस ती मुलगी घालेल त्यावेळेस मात्र इतका सुंदर अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज दिसणार आहे ना, अगदी असं वाटतं की पैठणीच ब्लाऊज आहे, म्हणजे पैठणी पदराचाच ब्लाऊज रेडी झालेला आहे. खूप सुंदर असा आहे. बॅक व फ्रंट साईडने सुद्धा सिंपल केलेला आहे, बॅकने साईडने सुद्धा सिंपल केलेला आहे. फक्त आता आपल्याला बॅक साईडने नॉट बांधूयात, कारण छोट्या मुलीला शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स राहू शकतात. कारण आपण इथं खूप छोट्या मुलीचा ब्लाऊज शिवलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला गळारुंदी वगैरे जरी तुमची काही कमी जास्त झाली तर नॉटमध्ये ॲडजस्ट होऊ शकते, पण शक्यतो नॉट लावा, छान दिसेल. तर अशा पद्धतीने मी इथं नॉट लावून घेते. नॉटसाठी आपल्याला चौकोनी फोल्डमध्ये कपडा कट करून घ्यायचा आहे, त्याला असे लटकन बनवून घ्यायचेत आणि आपली नॉट जोडून द्यायची आहे. तर नॉट आपण कशी जोडायची ते तुम्हाला सांगते. शोल्डरपासून खाली तुम्ही इथं 2.5 इंच येऊन नॉट जोडू शकता. तर तशाच पद्धतीने मी इथं नॉट लगेचच जोडून देते, तुम्हाला पण दाखवते. अशा पद्धतीने दोन्ही पण लटकन नॉट रेडी झालेले आहेत. आता आपल्याला फक्त नॉट जोडण्यासाठी वरून आपण 2.5 इंच खाली आलेलो आहोत, शोल्डरपासून बॅकनेकला खाली आलेलो आहोत आणि तिथं आपलं नॉट आपलं जोडून झालेलं आहे. दोन्ही पण नॉट इथं जोडून घ्यायचे, बांधून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि जे काही आता फक्त हुक लावायचे बाकी आहेत ते पण मी इथं हुक लावून घेते. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. इतका सुंदर ब्लाऊज दिसत होता, बघायचंच काम नाही. आता हुक लावण्यासाठी इथं मी आयच्या बरोबर समोरासमोर लूप पट्टीला लगेचच मार्किंग करून घेतलं, म्हणजे हुक पट्टीला. तर आता मी तो हुक पण लावून घेतले आणि इतका सुंदर ब्लाऊज दिसत होता, काय सांगू तुम्हाला. इतका सुंदर वाटत होता की बघायचंच काम नाही. खूप छान दिसत होता आणि इतका छान दिसत होता की ते पाहूनच असं वाटत होतं की किती सुंदर दिसतंय. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हे अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.